मुंबईत रेल्वे लाईनवरील जुना पूल पाडून नवा पूल बांधताना रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेतील समन्वयाच्या अभावामुळे होणारी दिरंगाई ही आता मुंबईकरांच्या पाचवीलाच पुजली आहे की काय असा प्रश्न निर्माण झालाय। मुंबईतील रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या पुलांपैकी एक असलेला सायनचा पूल रेल्वे प्रशासनाने पाडायला घेतला खरा, पण हे पाडकाम काही अद्याप पूर्ण झालेलं नाही। गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून पुलाचं पाडकामच होतंय। हे पाडकाम रखडण्याचं कारण काय माहितीये का? तर एक पालिकेचं शौचालय। पालिकेचं एक सार्वजनिक शौचालय पुलाच्या पाडकामात अडसर ठरतंय। आता हा पूल बंद होऊन 6 ते 7 महिने झाले। एवढ्यात पुलाचं पाडकाम पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण ते अजूनही झालेलं नाही। याच संदर्भात मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली आहे ती ऐका। परंतु या कामाच्या प्रोग्रेससाठी काही आवश्यक फॅसिलिटीज ज्या BMC कडनं आणि बेस्ट कडनं आपल्याला प्रोव्हाइड करायच्या होत्या त्या अद्यापपर्यंत पूर्णत्वाने आपल्याला मिळालेल्या नाहीत। यामध्ये त्या ब्रिजच्यासाठी कामासाठी आवश्यक असणाऱ्या मशिनरी तिथे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एका टॉयलेटचा अडथळा होतो आहे आणि त्याचसोबत त्या टॉयलेटवरती कोणी व्यक्ती राहत आहे त्याची देखील कल्पना मध्य रेल्वेने BMCच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेली आहे। यात सर्वे जो करायचा होता तो देखील BMCने केलेला आहे आणि लवकरात लवकर ती टॉयलेटची जागा खाली करून त्या टॉयलेटच्या जागेला क्लिअर करून देण्याची जिम्मेदारी BMCने घेतलेली आहे। याच सोबत तिथे बेस्टकडनं काही मदत अपेक्षित आहे, ज्यामध्ये बेस्टचे काही वायर्स आणि काही केबल्स त्या ब्रिजशी लागून ट्रॅव्हल करत आहेत। त्याच्यासाठीचं सर्वे बेस्टमार्फत करण्यात आलेलं आहे आणि यातून आपली अशी अपेक्षा आहे की बेस्ट हे लवकरच एखाद्या आठवडाभरामध्ये या कामाची पूर्णता करून देईल आणि सोबतच BMCने ते टॉयलेटचं पाडकाम पूर्ण केल्यानंतर आपण फुल फ्लेज तरीक्याने पूर्ण क्षमतेने आपण त्या ब्रिजचं काम करू शकू। आता रेल्वेच्या म्हणण्यानुसार पालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या शौचालयाचं पाडकाम जोवर होऊ शकत नाही तोवर पुलाच्या पाडकामासाठी लागणाऱ्या मशीन्स आत येऊ शकत नाहीत। आता पालिकेकडून अद्याप शौचालयाचं पाडकाम का झालेलं नाही याबाबत पालिकेला विचारलं असता मध्य रेल्वे आणि बेस्ट प्रशासनासोबत पालिका समन्वय साधून काम करत आहे, लवकरच या पुलाच्या कामाला गती मिळेल असं उत्तर दिलं गेलं। पण मुळात दोन्ही प्रशासनातील समन्वयाचा हा अभाव सर्वसामान्य मुंबईकरांच्या जाचाला कारणीभूत ठरतोय त्याचं काय? समन्वय राखण्यात तुम्ही जर अपयशी ठरत असाल तर यात मुंबईकरांची काय चूक? मग याची जबाबदारी देखील दोन्ही संस्थांची नाही का? 18 महिन्यांच्या कालावधीत या पुलाचं काम पूर्ण होईल असं सांगून पूल पाडण्यास सुरुवात केली गेली, पण 7 महिने उलटले तरी अद्याप पाडकामच झालेलं नाही। मग मुंबईकरांना दिलेल्या डेडलाईनचं काय? पुलाचं अर्धवट केलेलं काम, बेस्टने विजेच्या केबलसाठी केलेलं खोदकाम, यामुळे या भागातून पादचाऱ्यांना ये जा करण्यासाठी त्रास होतोय। या सगळ्याचं उत्तरदायित्व रेल्वे आणि महापालिका या दोघांचंही आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, Facebook, Insta पेज फॉलो करा।